ही ऑफर तुम्ही स्वीकारणार नाही का मग राज्यसभेची? सर ही ऑफर तुम्ही स्वीकारणार नाही का मग राज्यसभेची? सर आपके बारे में चर्चा है कि आप काफी नाराज हैं सर। हाँ नाराज हूँ तो क्या करेगा? क्या चाहते हैं आप? क्या आपको मंत्री पद जिस तरह से क्या नाराज हूँ? बस इतना ही बोला ना मैंने। हाँ। और क्या चाहूँगा मैं? आपने अपनी पार्टी की इस बात की जिक्र किया पार्टी के सामने, अजित पवार के सामने। कुछ जरूरत नाही समजा मैं। चलिए असं आहे की 7-8 दिवसापूर्वी जे आहे त्यांनी मला म्हटलं की तुम्ही राज्यसभेवर जायचं, तुम्ही आता जा राज्यसभेत. त्यावेळेला मी मला राज्यसभेवर जायचं होतं. कधी आधी अगोदर सातारला जी जागा दिली त्यावेळेला, तर त्यावेळेला काय त्यांनी ती दिली नाही. मला सांगितलं की नाही तुम्हाला लढायला पाहिजे, तुमच्याशिवाय येवणार नाही आणि तुम्ही लढत असलात तर मग अधिक पार्टीला जो मिळेल जो मानं पार्टी आपली पुढे जाईल. म्हटलं ठीक आहे मी लढलो आणि माझ्या मतदारसंघ जे आहे लासलगाव येवला त्यातल्या लोकांच्या आशीर्वादाने मी चांगल्या मताने निवडून सुद्धा आलो. सर सगळ्या गोष्टीमध्ये आता दोन गोष्टी चर्चा सुरू आहे की आपल्याला राज्यसभा देणं यात आपल्याला इंटरेस्ट आहे का किंवा राज्यपाल? असं आहे ना, आता काय होतं मी त्यावेळेला त्यांना सांगितलं मला ताबडतोब का मी जाऊ शकत नाही. माझ्या मतदारसंघाच्या मतदारांबरोबर ती प्रतारणा ठरेल, त्यांचा तो विश्वासघात ठरेल. कारण राज्यसभेवर जायचं तर मला विधानसभेचा ताबडतोब राजीनामा द्यावा लागेल. तर ते माझ्या लोकांना काय दुःखदायक आहे. ते कदाचित रागवणार नाही, पण निश्चितपणे मी त्यांच्या म्हणजे त्यांच्याशी प्रतारणा करू शकत नाही. आणि ज्यांनी मला जीवापाड प्रेम दिलं त्या मतदारसंघामध्ये मी असं वागणार नाही. ही ऑफर तुम्ही स्वीकारणार नाही का मग राज्यसभेची? तुम्ही नाशिकला देऊन काय अपेक्षा? तुम्ही मोठं आंदोलन उभं केलंय ओबीसी समाजात, हे अपेक्षित होतं का तुम्हाला? अजिबात नव्हतं. बरं पण एक हेही सांगतो, त्यावेळेला सुद्धा मी ज्यावेळेला आंदोलन मी उभं केलं नाही, मी माझ्या ओबीसीच्या मागासवर्गीय संरक्षणासाठी मैदानात आलो घरदारं जाळायला लागल्यानंतर. आणि त्यावेळेला मी अगोदर राजीनामा दिला आणि सांगितलं हा राजीनामा घ्या, मी आता लढणार आहे काय, आणि मग जे कोणी चुकीचे असेल त्यांच्याविरुद्ध बोलणार आहे. नाही मी व्यथित असण्याचं कारणच नाही आणि मी कधीच व्यथित होत नाही. जेही पद मग पक्ष देतो त्या पदासाठी मी काम करतो. फक्त एवढीच इच्छा आहे की मंत्रिमंडळामध्ये माझं नाव आहे असं सांगण्यात आलं आणि काल ते नव्हतं. एवढाच मुद्दा आहे की कालपर्यंत नाव असताना काल ते नाव का कमी करण्यात आलं तर ते मग फक्त माहीत नाही. पण बाकी मग याबद्दलची कोणतीही माहीत नाही. मी व्यथित नाही. मंत्री म्हणून कॅबिनेटमध्ये मी गोरगरिबांचे विषय मांडायचो, आग्रहपूर्वक मांडायचो. आता विधानसभेत मांडली. काय कारण वाटतं या सगळ्या मागे अचानक नाव गायब होणे? काही वरिष्ठ पातळीवर बोलण्यात आलं काय? देवेंद्र भाऊ सांगितलं तुमच्यासाठी वेगळी जबाबदारी ठेवलेली आहे म्हणून तुमचं नाव मंत्रिमंडळात. हा मग तेच खरं, कारण ते सर्व त्यांनाच माहीत असणार आहे. तर त्यांनी सांगितलं प्रश्नाचं उत्तर, तर मग माझ्याकडून उत्तर का घेत आहे? आपलं वरिष्ठ पातळीवर काही कोणाशी बोलणं झालेलं आहे का? काय सांगण्यात आलेलं आहे? माझं जागा नाही पण तुमचं जागा ना वरिष्ठ पातळीवर. आता काय विषय राहिला आहे? तुम्ही वरिष्ठ पातळीवर बोललात ना की माझ्यासाठी संघटनेचं काहीतरी पद ठेवलं आहे म्हणून. सुधीर भाऊ, नितीनजी नेहमी तुमचे ज्येष्ठ नेतेही आहे आणि राजकारणात तुमचे मार्गदर्शक राहिलेले आहे. आज तुम्ही त्यांची भेट घेतली, नेमकं काय बोलणं झालं? काय मन मोकळं केलं तुम्ही नितीन गडकरींनी? अशी चर्चा कधी टीव्ही चॅनलवरून सांगायची असते का? शेवटी ही एका मोठ्या भावाची छोट्या भावासोबत असणारी भेट आहे. या भेटीमध्ये काय होतं हे सांगायचं असतं का? पण ते नेहमी जेव्हा असे प्रसंग येतात तेव्हा मी त्यांचं मार्गदर्शन घेतो आणि त्यांचं मार्गदर्शन हे नेहमीच उचित असतं. आज काय मार्गदर्शन केलं असं सांगायला तुमची भेट पण? अरे देवेंद्रजींनी जे मार्गदर्शन केलं तेच मार्गदर्शन. देवेंद्रजींनी जेव्हा मी आणि चंद्रकांत दादा पाटलांनी त्यांच्या नावाचा मुख्यमंत्री म्हणून प्रस्ताव दिला त्या भाषणामध्ये त्यांनी सांगितलंच होतं ना, श्रद्धा आणि सबुरी. तेच मार्गदर्शन, अजून काय मार्गदर्शन असणार? माझी भूमिका विधानसभेत गोरगरिबांचे प्रश्न मांडायचे.
आता मी माझी पुस्तकं जुनी काढली आहे, सर्व संसदीय आयुध वापरायचो मी, तर आता पुन्हा एकदा संसदीय आयुध वापरण्याची सवय विकसित करायची. नाही असं कोणीही म्हणू नका, मी नाराज कधीच राहत नाही. मग एक गोष्ट मग चांगली जाणीव आहे की काल जे आपल्यापाशी होतं ते उद्या जाणार आहे, उद्या आपल्यापाशी जे नाही ते परवा येणार आहे. सुधीर भाऊ, एक वेगळी चर्चा अशी केली जाते की चंद्रपूर विधानसभा मतदारसंघासाठी आपण ब्रिजभूषण पाझारे जे आपले खास विश्वासू पदाधिकारी आहे त्यांच्यासाठी प्रयत्नशील होतात, दिल्लीला गेले होते, इथे देवगिरीलाही मोठ्या संख्येने चंद्रपूरचे कार्यकर्ते आले होते. तीच घडामोड जी आहे ती आपल्या विरोधात गेली आहे. पार्टी अशा पद्धतीने राग काढते का कधी? मला सांगा, अरे ज्यांच्या कुटुंबातला मुलगा दुसऱ्या पक्षाच्या चिन्हावर उभा राहतो आपण त्यांना मंत्री करू शकतो, आणि मी एका निष्ठावान कार्यकर्त्यासाठी गेलो म्हणून माझ्यावर राग काढतील. पक्ष असा संकुचित विचार कधीच करत नाही. ब्रिजभूषण पाझारे यांनी नंतर बंडखोरी केली होती, जे भाजपचे अधिकृत उमेदवार आहे किशोर जोरगेवार त्यांच्या विरोधात ते उभेही राहिले होते. त्या अशा अनेक ठिकाणी राहिलेत. त्याचं काय, इथं आपण बघितलं असेल की या ठिकाणी तुम्ही स्वतः बघितलं असेल उमरेड मतदारसंघामध्ये ज्यांच्यासाठी आमच्याचपैकी एका नेत्यांनी तिकीट मागितली ते उभे होते, तर त्याचा अर्थ काही मंत्रीपदाशी त्याचा संबंध जोडणं हे मला वाटतं गैर आहे. मग ते अकबर बिरबलाच्या कहाणीसारखं होईल की थंड पाण्यात का उभा आहे, तर म्हणे हा दिवा इकडे पेटला होता म्हणून उभा आहे. देवेंद्र फडणवीस यांच्याशी केव्हा आपली भेट होईल? आता पुढील 6 दिवस आणखी अधिवेशन आहे, जेव्हा ते वेळ देतील तेव्हा भेटू. आपण बोलणं केलं आहे काल? नाही अजून केलं नाही, 2 दिवसांनी तुम्ही बॉडी लँग्वेज बघू नका हो, आपण त्याच्यामध्ये काही एक्सपर्ट नाही हो. तुमच्या बोलण्यावरून नाराजी वेळ, मी एवढं हसत बोलतोय, तुम्ही नाराज आहे म्हणून सांगताय. दिल्ली श्रेष्ठींशी काही बोलणं झालंय किंवा बोलण्याचं मानस आहे किंवा बोलणार? मग आता सध्या बघायची काही कारण नाही आहे. आता सध्या मी विधानसभेच्या औचित्याच्या मुद्द्याचा अभ्यास करतो आहे आणि विधानसभेत विदर्भाच्या प्रश्नासाठी काय काय मांडायचं त्याची पूर्वतयारी करतो आहे. मंत्री म्हणून कॅबिनेटमध्ये मांडलं, आता विधानसभेत मांडेल. भाऊ, राष्ट्रवादी पक्ष संघटनेत कुठतरी महत्वाची जबाबदारी देतील असं काही वाटतंय का? काय मला आज काही माहीत नाही. मी मंत्री नाही, आमदार आहे, आणि ज्या मतदारांनी मला निवडून दिलं त्यांच्यासाठी माझी लढाई जारी असेल. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.